आपण आहे ना आज खारे शेंगदाणे बनवणार आहे। त्याच्यासाठी आहे ना आपण आहे ना एक नाही का बाउलमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धा बाउल मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आपण आहे ना ते उकळवून घेणार आहे। आता त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ टाकून उकळवून घ्यायचं थोडंसं। उकळून घेतल्यात आता शेंगदाणे आपण आहे ना काढून घेऊयात आता बाउलमध्ये। सुकवून घेऊयात आता पंख्याखाली नाही का। चांगलं कोरडं होईपर्यंत शेंगदाणे सुकवून घ्यायचे मस्त नाही का। त्यात असं पाणी नाही राहिलं पाहिजे। कोरडं कोरडं नाही का शेंगदाणे करून घ्यायचे मस्त। आणि मग मस्त इकडं मीठ गरम करायला ठेवलेले। आपण आहे ना आता मिठात शेंगदाणे भाजून घेणार आहे। मीठ आपलं गरम झालेलं आहे आता इकडं। तर आपण आहे ना आता आहे ना शेंगदाणे टाकून घेणार आहे। आता त्याच्यात अर्धे शेंगदाणे टाकलेत मी भाजायला, कारण सगळे एकदाच टाकले तर भाजणार नाही ना व्यवस्थित। त्यासाठी मग मी अर्धे शेंगदाणे टाकून घेतल्यात। आणि मी आहे ना खडा मीठ घेतलेले भाजायला। तुम्ही हवं असेल तर बारकं पण मीठ घेऊ शकताय नाही का। असं मिठात जर आपण म्हणजे नाही का मिठाच्या पाण्यात जर उकळवून घेतलं ना तर म्हणजे कलर पण येत नाही का असं पांढरा, म्हणजे की जसे खारे शेंगदाणे बाहेर भेटतात ना तसंच शेंगदाणे नाही का असं कलर पण येतो आणि मस्त भाजतात पण। असा लालसर कलर नाही आलेला, असं पांढरं नाही का जसे आपल्याला बाहेर भेटतात तसेच एक खारे शेंगदाण्याला कलर येतो नाही का। आता आपण आहे ना दुसरा बॅच पण तसंच भाजून घेणार आहे। जे मिठात शेंगदाणे काढले होते ना ते मग एका बाजूला करून घेतलेले आहेत। आता मीठ बाजूला आणि शेंगदाणे बाजूला, कारण की ते झारा नाही का बारका होता ना त्याच्यामुळे आणि मीठ मोठं होतं त्याच्यामुळे मला ते शेंगदाणे काढता नाही आले। तर ठीक आहे, तसे थोडे थोडे करून मी शेंगदाणे काढून घेते मिठातून। तसे निघत नव्हते, ते खडा मीठ होतं ना त्याच्यामुळं ते मीठ पण येत होतं त्याच्याबरोबर शेंगदाण्याबरोबर। तर आपण आता वेगळं करून घेऊयात शेंगदाणे आणि मीठ। मस्त मी वेगळे करून घेतलेले शेंगदाणे आणि मस्त क्रिस्पी असे खारे शेंगदाणे तयार आहेत आपले।